की आम्ही 3 बहीण भाऊ आहे आणि लहानपणीच आमच्या मम्मी आणि पप्पांचा डिवोर्स झाला होता. समोर एक मुलगा होता, म्हणजे तो त्याच्या मावशीकडे राहायचा, परजातीचा होता, म्हणजे अच्छा. एकदमच अपोजिट कास्ट होती. मी अच्छा. मराठी तर तो मुस्लिम असं होतं. तो आला तर असं वाटलं की बाबा आता तोच आहे आपल्यासाठी सगळं, असं वाटलं मला. 12 ऑक्टोबरला मी म्हटलं की चल आपण ठीक आहे करूया, आपण कोर्ट मॅरेज करूया. लग्न केलं आणि आता म्हटलं आता काय करायचं, तर मी म्हटलं आता पोलीस चौकीमध्ये जायचाच प्रश्न होता. संध्याकाळी पोलीस चौकीमध्ये आलो आणि पोलिसांनी मम्मीला फोन लावला, कारण लहानपणापासून माझी मम्मी अशीच बोलायची की मी खूप समजदार आहे तिघांपैकी आणि मी माझ्या मम्मीला खूप समजून घेते आणि मी लहानपणापासून समजून घेतला आणि एकदाच मम्मीचा घात करून टाकला, असं झालं मला ते. तेव्हा त्यांनी लग्नाला जाताना त्यांनी कंपनीमध्ये इन्फॉर्म नव्हतं केलं, तर त्याची नोकरी सुटली होती. मग मम्मी काय बोलली, एक काम कर, तू माझ्या संगतच राहा, आम्ही पण बिल्डिंगमध्ये राहतो, आम्ही दोघंच मायलेक आहेत, तुम्ही दोघं राहा आमच्या संगत, अर्ध भाडं मला द्या, आपण अर्ध अर्ध राहू. हार्डली मला असं वाटतं मम्मीला 1 महिन्याचंच भाडं दिलं असेल आम्ही. त्याच्यानंतर आम्ही असंच राहत होतो. तर तो माझ्यावर ओरडायचा, मला बोलायचं काय तू नुसतं प्रेम 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 लावून बसली, काय आहे तुझं, असं भिंतीला हातबीत आपटून घ्यायचा, काय तुझं, मला झोपून दे. प्रेग्नेंट असताना डिलिव्हरीचं पोट घेऊन ना मी अशीच बाहेर निघून जायची फोन घेऊन. तो विचारायचा सुद्धा नाही, त्याला माहित असायची की इथे, पण तो घ्यायला पण यायचा. एकदा दोनदा तर असं सुसाईड करायचा प्रयत्न केला की मी संपवते, आता काय करू मी या जगात, माझं काय नाही. त्या घाबरल्या, मला बोलतात तुझी 240 BP झाली आहे, तू काय केलंयस हे. ती बोलली बाळ काढून मी फक्त काचेत ठेवायला लागणार, मी फक्त बाळ काढून देऊ शकते, काचेत तुम्हाला कुठेतरी प्रायव्हेट ठेवायला लागेल. बाळ किती दिवस काचेमध्ये राहणार हे मी नाही सांगू शकत, ते त्याची तब्येत सांगू शकते. मी जायची ना सर, ते लोक माझं BP वगैरे चेक केलं, माझं केस पेपर फाडायचे आणि मला बाहेर पाठवून द्यायचे, तू जा बाई, इथून तुझं काय नाही होणार, तू जा. तर मम्मीने सांगितलं होतं की मुलाची आणि आईची फक्त 30% आपण काळजी घेऊ, म्हणजे चान्स घेऊ शकतो, गॅरंटी, पण नाहीच वाचणार. तर आणि बरोबर ना बाळाचा आवाज आला, 6:34 वाजले, बाळाचा आवाज आला, तर म्हटलं बाळ झालंय वाटतं. आणि मी असं डोकून बघितलं ना, तर माझा मुलगा होता तिकडे. आणि माझा मुलगा कसा होता माहितीये, एवढंच असेल सरकुत्र्याचं पिल्लू असतं ना, एवढंच होतं. त्याच्या तोंडात, नाकात, कानात, पोटात, पायात, सगळीकडे मशिनी, सगळीकडे मशिनी. धनतेरसचा दिवस होता. मम्मी बोलली आपण काय असेल जाऊ दे, आपण घरीच घेऊन येऊ त्याला, घरी घेऊन येऊ, सगळं संपू दे, घरी घेऊन येऊ आपण त्याला. आणि त्याच्यामध्ये त्याची साथच नव्हती सर. कधीच मला असं वाटलं ना, कधी रात्री उठून त्यांनी मुलाला सांभाळला असं कधीच नाही. रात्रभर मी फक्त जागी राहायची, मी पंखा बघत बसायची आणि त्याला मांडीवरच घेऊन बसायची, कारण तो दूध प्यायचा उलटी करायचा. मग त्याला मी सांगितलं डिवोर्स मला पाहिजे, आता तू डिवोर्स देऊन टाक मला,